युनायटेड करंडक फुटबॉल स्पर्धेत केरळ, दिल्ली आणि गोव्याचा दमदार विजय। गोव्याच्या स्पोर्टिंग क्लबने यजमान गडिंग्लज युनायटेडवर केली 2-0 ने मात। जळगावच्या जैन इरिगेशनने गोव्याच्या विदेश 11ला बरोबरीत रोखले। युनायटेड करंडक निमंत्रित अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धेत आज तिसऱ्या दिवशी केरळचा मुथूट फुटबॉल अकादमी, दिल्लीचा सुदैवा FC आणि गोव्याचा स्पोर्टिंग क्लब यांनी शानदार विजय मिळवत आपली मोहीम विजयी सुरुवातीने सुरू ठेवली। गडिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनच्या वतीनं MR हायस्कूलच्या मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेतील साखळी फेरीच्या पहिल्या टप्प्याला आज प्रारंभ झाला। 4 रंगतदार सामन्यांनी मैदानावर उत्साहाचं वातावरण निर्माण केलं। पहिल्या सामन्यात केरळच्या मुथूट फुटबॉल अकादमीने मंगळूरच्या एनिपोया विद्यापीठावर 2-1 असा निसटता विजय मिळवला। केरळच्या अंशने 27 आणि 37व्या मिनिटात केलेल्या सलग 2 गोलमुळे संघाने आघाडी घेतली। मंगळूरच्या इरफानने 54व्या मिनिटाला कॉर्नर किकवर आकर्षक गोल करून संघर्ष कायम ठेवला, परंतु केरळने अखेरपर्यंत सावध खेळ करत विजय निश्चित केला। दुसऱ्या सामन्यात गोव्याच्या स्पोर्टिंग क्लबने यजमान गडिंग्लज युनायटेडला 2-0 अशा फरकाने पराभूत केला। पहिल्या अर्थातच स्पोर्टिंगच्या रिजाय मोहम्मदने गोल करून आघाडी घेतली, तर उत्तरार्धात किशोरने फ्री किकवर होर्डिंगद्वारे गोल करत विजय पक्का केला। स्थानिक खेळाडू अभिषेक पवारने संधी वाया घालवल्याने युनायटेडचा पराभव निश्चित झाला। दिल्लीच्या सुदैवा FCने सोलापूरच्या संघावर 3-0 असा दणदणीत विजय मिळवला। दिल्लीच्या अझीज अहमदने 2 आणि साजिदने 1 गोल करत सामन्यावर पूर्ण नियंत्रण मिळवलं। सोलापूरचे अक्षय साळवे आणि शुभम पवार यांनी प्रयत्न केले, परंतु दिल्लीच्या शिस्तबद्ध पासिंग गेम समोर ते निष्फळ ठरले। चौथ्या सामन्यात जळगावच्या जैन इरिगेशनने वर्चस्व राखूनही गोव्याच्या विदेश 11ला 0-0 अशा बरोबरीत रोखलं। जळगावने अनेक वेळा आक्रमण केलं, परंतु फटक्यातील अचूकतेअभावी गोल साधता आला नाही। विदेश 11च्या भक्कम बचावाने जळगावच्या संधी निष्फळ ठरल्या। दिवसभरातील सामनावीर म्हणून केरळचा अंश, दिल्लीचा अझीज अहमद आणि रियाज अहमद यांना गौरवण्यात आलं, तर लढवय्या खेळाडू म्हणून प्रसाद पवार, अमन रावत, प्रज्योत नाईक आणि इरफान यांचा सन्मान करण्यात आला। साखळी फेरीच्या पहिल्या टप्प्यात केरळच्या मुथूट अकादमी आणि दिल्लीच्या सुदैवा FCने संघबद्ध आणि अचूक खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन केलं। पावसामुळे मैदान प्रतिकूल असतानाही त्यांच्या तांत्रिक खेळाने प्रेक्षकांची मनं जिंकली। सामन्याच्या शेवटच्या मिनिटापर्यंत उत्साह कायम राहिला आणि प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात या दमदार कामगिरीला दाद दिली। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।